माझा विषय आहे प्लास्टिक मुक्त भारत, काळाची गरज। मित्रांनो, आपण आधुनिक काळात जगतो, बरोबर? तर रोज नवनवीन शोध लागतात, नवीन तंत्रज्ञान वापरली जातात। पण मित्रांनो, आपल्याला एक मोठं संकटही लागलं आहे। ते संकट म्हणजे प्लास्टिकचं संकट। आता तुम्ही म्हणाल की प्लास्टिक वापरायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही। बरोबर, तुमचे म्हणणेही बरोबर आहे। पण मित्रांनो, आपण असं फक्त बोलून दाखवतो, करून नाही टाकतो। तर या मोठ्या संकटापासून वाचायचे कसे, हे मी माझ्या मतातून व्यक्त करेन। प्लास्टिकची समस्या। आताचा काळ एवढा भयानक आहे की प्लास्टिक वापरायला सोयीस्कर, पण ते टाकल्यावर शेकडो दिवस, शेकडो महिने, शेकडो वर्ष ते तसंच राहणार। म्हणूनच कुठल्याही ठिकाणी, म्हणजे रस्त्यांवर असो, नदी नाल्यांमध्ये असो किंवा समुद्र किनारी असो, कानाकोपरा फक्त प्लास्टिकच्या ढिगाऱ्याने भरलेला असतो। इकडे आपण स्वच्छ भारत अशी घोषणा देतो, पण तिकडे हजारो टन वजनाचे प्लास्टिक आपण निर्माण करत असतो। याचा एकच उपाय आहे, स्वच्छ भारत असे म्हटल्याने काय भारत स्वच्छ होऊन जाणार नाही। आपल्याला स्वच्छ भारत घडवावा लागतो। आपल्या शरीरावर होणारे परिणाम। आपण जे प्लास्टिक वापरतो ते तुटून त्याचे तुकडे होतात। ते पाण्यात, हवेमध्ये आणि आपल्या अन्नातही मिसळतात। त्यामुळे आपल्याला श्वसनाचे आजार, हार्मोन्समध्ये बिघाड आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांना सामना द्यावा लागतो। जर आपण प्लास्टिक वापरले नाही तर आपल्याला सामना देण्याचीही गरज नाही। म्हणजे प्लास्टिक हा धोका फक्त निसर्गापुरता नाही, तर आपल्या शरीरालाही होतो। निसर्गावर परिणाम। आता आपण रोज रस्त्यांवर खूप सारे प्राणी पक्षी पाहतो। उदाहरण, गाई, कुत्रे, पक्षी इत्यादी। गाई जिचे आपण दूध पितो, कुत्रे जे दिवस रात्र आपल्या घराचे रक्षण करतात, आणि पक्षी ज्याने आपला निसर्ग सुंदर आवाजाने भरलेला असतो। या सर्वांना आपण मरण्याच्या रस्त्यावर पाठवतो। तुम्ही म्हणाल की आम्ही थोडी सांगतो त्यांना प्लास्टिक खा म्हणून, तेच तिथे जातात, बरोबर? पण त्यांना काय कळते? त्यांना जे सापडले खाऊन घेतात। याचा अर्थ म्हणजे जे आपली त्यांचा जीव देऊन मदत करतात त्यांना आपण त्रास देतो। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लास्टिक बंदीचे उपाय। मित्रांनो, उपाय अगदी सोपे आहेत, फक्त आपण ते करून बघायला पाहिजे, ते वापरून बघायला पाहिजे। बाजारात जाताना नेहमी घरूनच कापडी पिशव्या घेऊन जा। शाळेत, घरी स्टीलचे डबे आणि स्टीलच्या बाटल्या वापरा। कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकचे प्लेट्स, कप आणि चमचे टाळा। जास्तीत जास्त रिसायकल होणाऱ्या वस्तू वापरा। हे उपाय केले तर निसर्गाला थोडीफार तरी हानी पोहोचणार नाही। थोडं थोडं करता करता एके दिवशी पूर्ण भारत प्लास्टिक मुक्त भारत नक्की होणार। आपल्या जबाबदाऱ्या। सरकारने प्लास्टिक बंदीचे नियम केले आहेत, पण त्या नियमांचा कोणताच उपयोग नाही, कारण ते आपण नियम पाळतो कुठे? आज आपण ठरवलं तर आपल्या शाळा, महाविद्यालय, गाव आणि शहर नक्की प्लास्टिक मुक्त होणार, पण आपण प्रयत्नच कुठे करतो? आज आपण पुढे गेलो तरच उद्या संपूर्ण समाज आपला आदर्श घेतील। आता आपण हे सर्व केले तर आपला भारत कसा दिसेल? कल्पना करा, नदीच्या काठावर कचऱ्याचा ढीग नाही, रस्त्यांवर पिशव्यांचा पसारा नाही, प्राणी पक्षी आनंदात आहे, हवा स्वच्छ निर्मळ